नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत लिपिक, शिपाई, हमाल आणि फराश या पदांसाठीची जी मेगा भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती, अखेर निकाल जो आहे हा जाहीर करण्यात आला आहे. लिपिक, शिपाई, हमाल, फराश या पदांमधील लिपिक पदासाठीचा निकाल हा आज अखेर बहुप्रतीक्षित निकाल जो आहे हा जाहीर झालेला आहे. तुमच्या समोर हे यादी पाहू शकता. प्रत्येक खंडपीठ न्याय मुंबई, छत्रपती संभाजीनगर त्याचबरोबर नागपूर खंडपीठाचा हा निकाल जाहीर करण्यात आला आहे. ते पात्रता यादीची आहे. टायपिंग टेस्टसाठीची ही यादी क्लर्क लिपिक पदासाठीची जाहीर करण्यात आलेली आहे. आता ही मुंबईसाठीची आहे. त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर आणि त्याच्यानंतरनं दुसरं जे आहे नागपूर खंडपीठ यांच्यासाठी सुद्धा जाहीर केलेत. एकट्या यामध्ये पाहिलं तर 7,305 उमेदवारांना संधी मिळाली मुंबईसाठीची एकूण जागांमधून. तर संपूर्ण माहिती पाहूयात. मुंबई उच्च न्यायालयाच्या लिपिक भरतीची वाट पाहणाऱ्या, निकालाची वाट पाहणाऱ्या हजारो उमेदवारांसाठी मोठी अपडेट आली आहे. अखेर लिपिक पदासाठीचा निकाल हा जाहीर झाला असून कट ऑफ आणि पात्र उमेदवारांची संख्या देखील ही समोर आली आहे. या व्हिडिओमध्ये आपण सगळी माहिती जी आहे सोप्या भाषेमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. त्याचबरोबर ज्या सरळ सेवा भरती आहेत, त्याचबरोबर मुंबई हायकोर्टची भरती सुद्धा आहे. शिपाई पदासाठीचा निकाल अजून बाकी आहे. तर या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सुद्धा आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. तर सर्वप्रथम मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य लिपिक भरतीबद्दल बोलायचं झालं तर भरतीमध्ये एकूण 7,305 उमेदवार पात्र ठरले आहेत. पाहू शकता या पद्धतीने 7,305 उमेदवारांची ही यादी जी आहे जाहीर केलेली आहे. मुख्य म्हणजे यामध्ये फक्त सीट नंबर आणि रजिस्ट्रेशन ID आहे आणि उमेदवाराचं नाव हे देण्यात आलं आहे. या ठिकाणी उमेदवाराचे किती मार्क्स आलेत हे मात्र त्या ठिकाणी दर्शवण्यात आलेले नाही आहेत. तर या भरतीबद्दल आपण बोलायचं झालं तर 7,305 उमेदवार पात्र ठरले असून या भरतीचा कट ऑफ 64 गुणांना लागलेला आहे. म्हणजे पाहू शकता आपण जो अंदाज दिला होता त्यापेक्षा थोडेसे गुण जास्त लागलेत. अंदाजित आपण कट ऑफ सांगितला होता 55 ते 60 गुणांच्या, 55 ते 90 गुणांच्या दरम्यान उमेदवारांना यामध्ये संधी मिळेल. थोडासा पुढे गेलाय, 64 गुणांना यामध्ये कट ऑफ लागलेला आहे लिपिक पदासाठीचा. आणि ही परीक्षा घेऊन फक्त 90 गुणांसाठीचा पेपर होता. पण 90 गुणांपैकी 64ला ही कट ऑफ लागले आणि 7,305 उमेदवार मुंबई उच्च न्यायालयासाठीच्या खंडपीठासाठी यामधून पात्र ठरले आहेत. त्यांची पुढे यामध्ये कौशल्य चाचणी जी आहे म्हणजे टायपिंग टेस्ट ही घेतली जाईल आणि त्याचं वेळापत्रक स्वतंत्ररित्या नंतरनं जाहीर केलं जाईल. आता छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठाबद्दल बोलून घेऊयात. यामध्ये पाहिलं तर पाहू शकता लिपिक पदासाठी एकूण 2,906 उमेदवार इतके उमेदवार पात्र ठरले असून थोडासा जास्त लागलाय कट ऑफ. 69ला हा कट ऑफ जो आहे हा लागलेला आहे छत्रपती संभाजीनगरसाठीचा. त्याचवेळी नागपूर खंडपीठासाठी एकूण 1,406 उमेदवार हे पात्र ठरले असून याची कट ऑफ थोडीशी त्यापेक्षा एकनी जास्त गेले, 70 लागले. म्हणजे पाहू शकता मुंबईसाठी 64, त्याच्यानंतर 69 छत्रपती संभाजीनगर आणि त्याच्यानंतर नागपूर खंडपीठासाठी 70 इतकी कट ऑफ लागली आहे. म्हणजे तिन्ही ठिकाणांचा विचार केला तर कट ऑफ 64 ते 70 गुणांच्या दरम्यान राहिला आहे. ज्यामुळे पाहू शकता या उमेदवारांना यापेक्षा कमी गुणांची अपेक्षा होती, त्यापेक्षा कमी गुण मिळाले असतील त्यांच्यासाठी हा कट ऑफ हा थोडासा जास्त ठरलेला आहे आणि त्यांचं नाव यादीमध्ये नाही आहे. तर आता सर्व उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाईटवर निकाल चेक केला जाऊ शकतो. या PDF तिन्ही मी शेअर केलेले आहेत. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा चेक करू शकता. व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम चॅनलला सुद्धा शेअर करतोय. तर निकालाच्या PDFमध्ये आपला रोल नंबर आणि नाव तपासून घ्यायचं आहे. जर तुमचं नाव पात्र उमेदवारांच्या यादीमध्ये असेल तर पुढील टप्प्यासाठी म्हणजेच तुमची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल किंवा उच्च न्यायालयाकडून जाहीर होणाऱ्या पुढील सूचनांकडे लक्ष ठेवायचं आहे. म्हणजे यामध्ये तुमची कौशल्य चाचणी सुद्धा असेल आणि त्यावेळेला कागदपत्र पडताळणी सुद्धा असू शकते. आता पुढचं कसं वेळापत्रक असेल या संदर्भात नवीन महत्त्वाचं परिपत्रक, सूचना जी आहे, नोटीस अधिकृत मुंबई उच्च न्यायालयामार्फत जाहीर केली जाईल. तर मित्रांनो, यापूर्वी अनेकांकडून कट ऑफ 60 गुणांच्या आसपास राहू शकतो असा अंदाज व्यक्त केला होता. आपला सुद्धा अंदाज होता 55 ते 60 गुणांच्या आसपास राहू शकतो. मात्र पाहू शकता प्रत्यक्षात मुंबईसाठी 64, छत्रपती संभाजीनगरसाठी 69 आणि नागपूरसाठी 70 गुणांपर्यंत हा कट ऑफ लागलेला आहे. यापेक्षा कमी गुण ज्यांच्या असतील
त्यांचं नाव यादीमध्ये नसणार आहे. त्यांच्यापेक्षा जास्त गुण असतील त्यांचं नाव यादीमध्ये असेल. मुख्य म्हणजे यादीमध्ये कोणत्याही पद्धतीने उमेदवाराचे मार्क्स हे दाखवलेले नाही आहेत. फक्त उमेदवाराचा रजिस्ट्रेशन आय-डी आणि उमेदवाराचं नाव हे दिसून येत आहे. जर तुम्ही अजूनही निकाल पाहिला नसेल तर अधिकृत निकालपत्रक तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. तिन्ही PDF मी शेअर करतोय. तुमचं नाव आणि रोल नंबर नक्की तपासा. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्ता हा निकाल जो लागलाय आपण पाहिला, हे तिन्ही याद्या आहेत. छत्रपती संभाजीनगरसाठीची आहे, नागपूरसाठीची आहे, त्याचबरोबर मुंबई खंडपीठासाठीची आहे. तिन्ही याद्या मी शेअर करतोय डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. महत्त्वाचं म्हणजे निकाल जो आहे पाहू शकता, यामध्ये निकाल कट ऑफ सुद्धा इथे सुद्धा दाखवलेला आहे. 64चा कट ऑफ लागलाय. मुंबईसाठीचा हा फिक्स कट ऑफ लागलाय. आजच हा निकाल जाहीर झालाय. त्याच्यानंतर आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे लिपिक पदासाठीचा निकाल जाहीर झालेला आहे. यामध्ये पाहिलं तर वरती काय सांगितलंय, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुमच्यासाठी पाहू शकता, टॉपलाच सांगितलेलं आहे. यामध्ये ॲपियर फॉर टायपिंग टेस्ट म्हणजे टायपिंग टेस्ट जी आहे कौशल्य चाचणी ही घेतली जाईल. त्याचं वेळापत्रक पुढे जाहीर केलं जाईल. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लिपिक पदासाठीचा निकाल हा लागलेला आहे. मात्र याच वेळेला दुसरं जे पद आहे, दुसरी पोस्ट आहे शिपाई, हमाल आणि फराश या महत्त्वाच्या पदांसाठीचा निकाल अद्यापही लागलेला नाहीये. तर यासाठी पुन्हा अजून एक आठवडा जाऊ शकतो. आत्ता एक निकाल जाहीर झालाय, याचा अर्थ पुढचा निकाल सुद्धा लगेचच जाहीर होऊ शकतो. यासाठी फक्त 5 ते 7 दिवसांचा, 7 ते 8 दिवसांचा कालावधी हा जास्तीत जास्त लागू शकतो. तर या भरती प्रक्रियेसंदर्भातल्या या सगळ्या ज्या महत्त्वाच्या अपडेट आहेत, याबद्दलच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या भरतीबाबत आता लिपिक पदासाठीचा जाहीर झालाय. त्याच्यानंतर शिपाई, हमाल, फराश या भरतीबाबतच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट येण्यासाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.